दर्यापूर तालुक्यातील लेहगाव रेल्वे येथील एका युवकाचा पाय घसरून भोलेश्वरी नदी पात्रात वाहून गेल्याची घटना 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी समोर आली आहे. दरम्यान तहसीलदार डॉक्टर रवींद्रकुमार कांडजे यांच्या सूचनेवरून शनिवारी दुपारी जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन बचाव पथकाच्या टीमला पाचारण करण्यात आले होते. पूर्ण दिवस रात्र शोध घेतोय तो सापडला नाही. राहुल निताडे वय 33 वर्ष, राहणार खुर्चंदपूर लेहगाव असे नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. घटनेच्या वेळी राहुल हा शेत शिवारात आपली गुरेढोरे चरण्यासाठी गेलेला होता. परत सायंकाळी घरी परत येत असताना पाय घसरल्याने तो भुलेश्वरी नदीपात्रात वाहत गेला. शनिवारी जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन बचाव पथकाच्या वतीने नदीपात्रात शोध मोहीम सुरू असताना ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तसेच तलाठी योगेश डोळे, कोतवाल अमोल नवलकार दिवसभर तळ ठोकून होते. रविवारी दुपारी 1 वाजता शोध पथकाला यश आले असून त्याचे पार्थिव नदीपात्राच्या बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज कोरडे यांनी केले व पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सकाळी 12 वाजेपर्यंत 9 ते 10 किलोमीटर अंतरावर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र त्यांना दुपारी 1 वाजता यश आले व लगेच त्यानंतर त्याचा अंत्यविधी शोकाकुल वातावरणात करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील पंकज वानखडे यांनी दिली आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.